आमच्यावर अत्याचार केला, आम्हाला तेवढं मालूम नव्हतं का हे लोक तिथले येणार आहे ना, तोडफोड करणार आहे म्हणून. तरी काही दिलीच नाही आम्हाला नोटीस घेते आहे ना, आम्हाला नोटीसचं त्यानं हेच नाही दिलं, तक्रारच नाही केली ना, आम्हाला जानकारी बी नाही दिली त्या लोकांना. यशोधरा नगर मधले बी पोलीस आले होते त्या टायमाला. मला असा उचलून गेला सर, पुरं माझी साडी वरत होऊन गेली होती, माझ्या मुलीचे कपडे वगैरे का काड्या मारल्या, जुत्या मारल्या, चपला मारल्या, चला आम्हाला खिचून नेलं सर त्या टायमाला. हे नोटीस केलं होतं का पूर्ण वर्षण केल्याच्या नंतर तुम्ही झोपडपट्टीला उठवू शकता. गरीब आहे, 2 घराचे तोडलेले आहे, आमचे 250 घर आहेत. त्या ठिकाणामध्ये आमचे 2 घर का तोडले? गोतमार आहे, त्यांना फोन करतो, तो सांगतो माझी तब्येत खराब आहे, मला कोविड झालेला आहे. अरे कोविड काही नाही झालं त्याला, तो दाढी पुसून झोपला राहतो. त्याला फोन केला, मी खुद्दा फोन केलं, पण त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे. फक्त चुनावच्या वेळेस होतो तो, चुनावच्या वेळेस. त्यानंतर त्याला मुख नाही दिसत. त्याच्या मागणी पूर्ण नाही झाल्यास तर आम्ही ही जनता आहे गोरगरीब, त्या ठिकाणी आम्ही आत्महत्या करू. देवकला रवींद्र शिंदे, वांद्रा झोपडपट्टी, भिलगाव रोड 4 वार्ड 4 नंबरचा येते सर आम्हाला. हां, ज्या दिवशी आमच्यावर अत्याचार केला, आम्हाला तेवढं मालूम नव्हतं का हे लोक तिथले येणार आहे ना, तोडफोड करणार आहे म्हणून. सर वैशाली पोलीस स्टेशन, यशोधरा नगर मधले बी पोलीस आले होते त्या टायमाला. मला असा उचलून गेला सर, पुरं माझी साडी वरत होऊन गेली होती, माझ्या मुलीचे कपडे वगैरे का काड्या मारल्या, जुत्या मारल्या, चपला मारल्या, चला आम्हाला खिचून नेलं सर त्या टायमाला. इतकी दुर्दशा आमची करून टाकली सर. आमचे भांडे पुरे रस्त्यावर फेकून टाकले होते. माझ्या घरी पैसे होते सर, सोनं होतं सर. रात्री आम्ही चेक केलं तर एक सोनं नाही, एक पैसा नाही आहे सर त्याच्यामध्ये. मग आता आम्ही कुठं राहू? आमच्या लेकरं बारसा इकडे तिकडे बिकरून गेले आहे, त्याला दंडे मारू. आता सकाळी 11 वाजतापासूनचे तर आम्ही रात्रीचे 9 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये राहिलो. त्या मॅडम लोकांना मला आम्हाला जाऊ दे. 1999 तुम्हाला नोटीस दिली होती का या पहिले? पण नाही दिलीच नाही आम्हाला नोटीस घेते आहे ना, आम्हाला नोटीसचं त्यानं हेच नाही दिलं, तक्रारच नाही केली ना, आम्हाला जानकारी बी नाही दिली त्या लोकांना. एकाएकी झालं सर. हे आमच्या किती घरं होते त्या एरियात? 160 लोक, 160 250 300 लोक आहे सर त्या झोपडपट्टीमध्ये सर. 250 घर आहे. हां, 250 घर आहे सर. आणि ते गव्हर्नमेंटची 120 फुटाची पांदण आहे. गव्हर्नमेंटची जागा सर, ते पांदनची जागा आहे सर. तो आमच्या पाठीमागचा आम्हाला रस्ता, 2 घराला आम्हाला रस्ता मागितला सर. रात्रीपासून आम्हाला गुंडे लावून ठेवले सर, घर मारासाठी. आम्हाला आमचा जीव का अधिकचा आहे का? पोलीस लोकायला दिली कासाठी वर्दी? आमच्या लोकांचा अत्याचार करासाठी वर्दी दिली. तुमच्या संघ असेच करत जाईन म्हणे आम्ही व्यवहार म्हणे. तुमच्या नगरसेवकवाल्यानं बी काही काम नाही केलं, काही नाही केलं आमचं वाला. आम्हाला आमची हक्काची जागा पाहिजे सर. आम्हाला आमची जिथं आम्ही बसलेलो होतो सर, आमची तिथं ते जागा पाहिजे सर आम्हाला बांधून आणि झोपडा. तुम्ही कोणता आंदोलनाचा पवित्रा वगैरे काही घेतला आहे का? हो. कोणता? आम्ही झोपडे द्यायला उठायला तयार, पण आम्हाला पूर्ण वर्षण पाहिजे, आम्हाला दुसरी जागा द्या की आम्ही उठू. मग सांगितलं ना दादा. वांद्रा झोपडपट्टीमध्ये मी राहतो, मला 35 वर्ष झाले त्या ठिकाणी. 1993 पासून आम्ही त्या ठिकाणी राहत आहोत. माझे बालपण त्या ठिकाणी गुजरलेलं आहे. आणि आमचे हे हक मान्य आहे की आमचे जो 2 गरीब आहे, 2 घराचे तोडलेले आहे, आमचे 250 घर आहेत. त्या ठिकाणामध्ये आमचे 2 घर का तोडले बाबा? आणि NIT ऑफिसमधून त्याने बोगस नोटीस पाठवून त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांचे घर तोडण्यात आलेले आहे. आणि त्यांचे सामान पूर्ण अवस्थेमध्ये रोडाबाहेर फेकून ठेवलेले आहेत. सकाळी यांना घरामध्ये न ठेवता पोलिसांनी यांना गाडीमध्ये उचलून का अवस्था होती यांची, लेडी यांची, ती अवस्था बघून आम्हाला त्या ठिकाणी येऊन येत होते पुलिसवाले. तुम्हारा हक नहीं है इधर आने का, जो घर वाले हैं वो मेटर जानेंगे और हम है बस वही जानेंगे. यांना ह्या अवस्थेमध्ये त्यांना गाडी टाकण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळपर्यंत ठेवलं आणि यांचं सामान JCB आणून सामान पूर्ण बघून दिलं.
आणि रातभर यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. आमच्या ह्या मान्य आहे की आमचे 250 घरं आहे, यांच्या 2 घरांना का नोटीस आलं, आमच्या 250 घरांना का नोटीस नाही आलं. आणि तुम्हाला उचलायचं आम्हाला. आम्ही झोपडपट्टी म्हणजे एक बांधता नाही बिलगावची, ते प्लॉटवाल्याने घेतलं, पण मागे त्यांना रोड नाही आहे, फक्त एकच रोड आहे, पण त्यांना रोड नाही दिला आहे. नकाशामध्ये पण रोड नाही दिलं. झोपडपट्टी उठणार त्यानंतर त्यांना रोड मिळणार हे त्यांचे म्हणणे आहे. पण आमचं म्हणणं हे आहे, आम्ही आज नाही तर उद्या उठणारच, सरकारी दंडाने उठणारच, कारण की ती आमच्या बापाची जागा नाही आहे ना आमच्या मालकीची जागा आहे. आम्ही आबादीमध्ये बसलेलो आहो. पण तुम्ही उठवा, ठीक आहे, मान्य करते. पण आम्हाला इंदिरा गांधीने हे नोटीस केलं होतं का पूर्ण वर्ष केल्याच्या नंतर तुम्ही झोपडपट्टीला उठवू शकता, त्यांना जागा द्या किंवा मोबदला दुसरी जमीन द्या, राहायला घर द्या, त्यानंतर तुम्ही त्या झोपडपट्टीला हात लावा. नाही तर आम्ही त्या ठिकाणी राहू आणि आमचं जन्म त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी आम्ही मरू. कारण ही जनता जाणार कुठं? आम्ही भारतामध्ये राहतो, कुठं पाकिस्तान चीनमध्ये जाणार? मग हे जनतासाठी तुम्ही न्याय करणार, न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही हे अवस्था आमची मायगरीब आमचे मायबहिणी आलो ह्या ठिकाणी रोजी सोडून. आणि कोरोनाचा कोविडचे काळ आहे, पण आम्हाला माती कुठे का मिळतो, महिन्यामध्ये 1 हप्ता मिळतो, पाऊस आला घरी राहतो. मग काय करणार आम्ही? शेषराव गोतमारे त्यांना फोन करतो, तो सांगतो माझी तब्येत खराब आहे, मला कोविड झालेला आहे. अरे कोविड काही नाही झालं त्याला, तो दारू पिऊन झोपला राहतो. त्याला फोन केला, मी खुद्दा फोन केलं, पण त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे. फक्त चुनावच्या वेळेस होतो तो, चुनावच्या वेळेस. त्यानंतर त्याला मूक नाही दिसत त्याच्यावर. माझी ही शेवटची भूमिका आहे, ज्यांची मूक नाही दिसत त्याच्यावर. माझी ही शेवटची भूमिका आहे, ज्यांचे जे घर तोडलं आहे त्या जागेवर बिना कारवाईमुळे ते घर तोडलेलं आहे. मला असं मान्य आहे की त्यांचे घर बांधू द्या आम्हाला. आणि जे मागचे जे आहेत प्लॉटवालं त्यांनी रोड नाही दिला आहे, तर जो पिठाचा रोड आहे तो रोड देऊ आम्ही त्यांना. आमची मागणी आहे का जे 2 घरं तुटलेले आहेत त्यांना पूर्ण झाल्यास तर तुम्ही काय करणार? मागणी पूर्ण नाही झाल्यास तर आम्ही ही जनता आहे गोरगरीब, त्या ठिकाणी आम्ही आत्महत्या करू. मी आत्महत्या करणार. मी हे नाही जाणणार का माझ्या आता लग्न झालं, 1 वर्ष मुलगी आहे मला, पण हे नाही जाणणार मी का हे रिपोर्टचा काही देणे घेणे नाही, हा पोलीस स्टेशनचा अधिकार नाही, न्यायालयाचा अधिकार आहे. तो न्यायालय ठरवतो. तुम्हाला जर जावा न्यायालयात पुन्हा मिळवा, पुन्हा आमच्या डोजर चालवा, आमच्या पोरांनी मारा, लेकरांनी मारा. बघा तुम्ही काय इमोशनल इथं चालत नाही, कायदा शेवटी कायदा. तुम्ही इमोशनल काय बोला त्याचा काय फरक आहे?
तुम्ही काय मावशा बघा एक काम करा बाकीचे तेलाला ना आमच्यावर तोडून टाका तुम्हाला त्याला अजून